अखिल गुण निधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्य वृंदांना साष्टांग अभिवादन करू. या स्थानावरची अधिष्ठित शक्ती पंचतत्वामध्ये ज्याला नित्यत्व पहिला नंबर दिलेला आहे त्या नाम भगवंताला साष्टांग अभिवादन करू. तरतम भावांनी उपस्थित असणाऱ्या सर्व नामधारकांबद्दल सद्भाव प्रकट करू. आपण जो दोनदा जय जयकार केला नाम भगवान की जय. नाम हे प्रत्यक्ष परमात्मा आहे. फार वाक्यानंतर असं वाटेल. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक भक्त एका महात्म्याकडे गेला. मला साधना सांगा, काही दर्शन करायचं आहे भगवंताचं, असं प्रार्थना केली. महात्म्याने त्यांच्याजवळ असणारी एक गणपती देवीची मूर्ती दिली. जा म्हणे याची पूजा करा. गेला घेऊन भक्त. भक्त घेऊन गेल्यानंतर बरेच दिवस महात्म्याने सांगितल्याप्रमाणे पूजा अर्चा केली. आणि एक दिवस परत तो महात्म्यांकडे आला आणि म्हणला, काय देवीची काही मला प्राप्ती नाही, प्रसन्नता नाही होत, काय करू. महात्म्याने काय केलं, हेतू असतात संतांचे. दुसरी एक त्यांच्या कुटीत गणपतीची मूर्ती होती. म्हणले नाही आता देवी तुला पावत, ती गणपतीची मूर्ती घेऊन जा म्हणे, त्याची पूजा कर. गेला. पण आता इतके दिवस ते देवीची पूजा केली, त्याला कुठंतरी ते टाकता येत नाही. मग त्याने काय केलं, आपल्या देवघराच्या वर एक छोटीशी फळी होती, त्याच्यावर देवीची मूर्ती ठेवली आणि खालच्या देवघरात, मुख्य देवघरात गणपतीची मूर्ती ठेवली. पूजा अर्चा चालू झाली. तसं गणपती पण काही लगेच प्रसन्न झाला नाही. पण पूजा करताना तो उदबत्ती लावायचा आणि त्या गणपतीजवळ ठेवायचा. पण हवेमुळं त्याची जी धुराची ज्योत होती ती वरच्या देवीच्या मूर्तीच्या जवळ जायची. ह्याचं अपुरं डोकं. तर म्हणलं ही तर मला प्राप्त झाली नाही आणि गणपतीला उदबत्ती लावतो ना, वास देवी घेते म्हणे ही. मग काय करायचं, त्यांनी त्या कापसाच्या वाती केल्या आणि त्या देवीच्या नाकात ठोचल्या. तिला वास नाही गेला पाहिजे. आणि मग पूजा अर्चा चालू झाली तर देवी प्रसन्न झाली. प्रसन्न झाल्यामुळे मी इतके दिवस पूजा केली तेव्हा प्रसन्न झाली नाही आणि आता प्रसन्न झाली. म्हणे तू, तिने विचारलं तिला की तुम्ही इतके दिवस पूजा करत होतो, तुम्हाला प्रसन्न झाली नाही, आता मी तुझी पूजा सोडली आणि तू का प्रसन्न झाली. अरे म्हणे पूजा करत असताना सुद्धा तुला ही मूर्तीच वाटत होती, आता पूजा करत नाही पण मग मी देवी आहे आणि देवीला वास जाता कामा नये म्हणून तू माझ्या नाकात कापूस घातला, तर मूर्तीमध्ये देवीपणा तुला वाटला म्हणून मी प्रसन्न झाले. सिद्धांत. नामामध्ये भगवंतत्व वाटेल त्याला फळ.
दृष्टांत आणि सिद्धांत लक्षात घ्या. नाम ही भगवंताची साक्षात मूर्ती आहे. पंचनित्यापैकी पहिलं नाम येतं. वैष्णव सिद्धांतामध्ये नाम, रूप, धाम, लीला आणि परिकर असे 5 नावं येतात. तर त्यातलं पहिलं नंबर येतो नामाला. त्या नामाची ताकद किती संतांनी सांगितली. नाम आठविता रूपी प्रगटपै झाला. नाम आठवल्याबरोबर तो प्रगट होतो. मूर्तीमध्ये धातूपणामुळे विकल्प आला. नामामध्ये साधारण माणसाला विकल्प यायला जागा नाही. ही धातूची मूर्ती आहे म्हणून विकल्प आला. नाम काय आहे? सगुण आणि निर्गुण या दोन्हीला सांधणारं मधला उमरा आहे. तुलसीदासांनी जीह देहरी द्वार असं म्हटलं. उमरा असल्यासारखं आहे. तुलसीदासांनी तुलना करताना नामीचा संबंध घालून देण्याचं माध्यम हे नाम आहे. आणि त्या नामाची शक्ती, त्या नामामध्ये पूर्ण परमात्माच आहे. हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत साधना करणाऱ्या नामधारकांमध्ये सुद्धा 95, 98, 99% लोकांना अंगीकृत नाही. भजन करतात, फळ मिळेलच. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी नाही केला. फळ तर मिळेलच. पण ज्या लेव्हलची ताकद त्याच्यामध्ये नाम आठविता रूपी प्रगटपै झाला, त्या लेव्हलचं फळ त्याला मिळेल. भावनेला किती महत्त्व आहे. देवी पूजा करत असताना प्रसन्न झाली नाही. एकाच मुद्द्यावर प्रसन्न झाली की त्या मूर्तीत प्रत्यक्ष देवी आहे असं वाटल्यामुळंच रागद्वेषानं का होईना त्यांनी तिला वाद जाऊ देता कामा नये म्हणून कापसाच्या वाती घातल्या. आपल्या नामाच्या श्रद्धेला हा मीटर लावून बघा, म्हणजे कळेल तुम्हाला काय ते. कसंही घेतलं तर वाया जाणार नाही, पण विशेष फलदायी कधी होईल? त्याच्यात असणारी भगवंतत्व बुद्धी, श्रद्धा ही त्याच्या फळाला कारणीभूत आहे. तर नामनामीचा अभेद आहे हे ठीकच आहे. आपल्या सृष्टीतल्या सर्वातलं सार सूत्र आहे शब्द. ही सगळी पंचभौतिक सृष्टी जी आहे त्याच्यात सर्वव्यापक आणि सर्वात सूक्ष्म असणारा आकाश आहे. आणि त्या आकाशाचा गुण आहे शब्द. प्राकृत सृष्टीमध्ये शब्दा इतकं सूक्ष्म काही नाही. म्हणून अक्षरम ब्रह्म परमम स्वभावध्यात्ममुच्यते. आता या नामरूपाला जे 2 स्वरूप आलेले आहेत, एक प्राकृत रूप आणि एक अप्राकृत रूप. तर देवाचं नाव हे अप्राकृत आहे आणि माणसाची नावं ही प्राकृत आहेत. आणि या प्राकृततेच्या पलीकडं जावं लागतं. कशाने जाता येईल? प्राकृतीमध्ये अडकलोय का आपण? तर विकृत अहंकारामुळं. अहंकार शब्दाचे 2 अर्थ आहेत. अहम म्हणजे स्वतः आत्मा आणि अहंकार म्हणजे विकार. तर प्रकृती स्पर्शामुळं तो अहम विकार झाला आणि प्रकृती स्पर्श काढला की तो अहम अविनाशी तत्व झालं. अहम शब्द जो तयार झालेला आहे ना, या 5 महाभूतांचे 5 बीजाक्षर आहेत.
पृथ्वी, जल, तेज या सगळ्याचे लम, यम, वम, रम आणि आकाशतत्वाचं बीजाक्षर आहे हम. लक्षात घ्या, हे वैदिक लोकांना या बीजाक्षराचं महत्त्व कळतं. तर हम हे आकाशाचं बीजाक्षर आहे. तर या आपल्या प्रकृतीमध्ये ओंकारातला आकार हा पहिलं अक्षर. आकारालाच विश्व म्हटलेलं आहे. विश्व तेजस प्राज्ञामध्ये विश्व त्या आकाराला म्हटलं आहे. आणि आपल्या वर्णमालेमध्ये अ आणि ह याच्यामध्ये सगळी स्वरव्यंजन आहेत. शेवटी शेषासह शकज्ञ जे येतं ना, तर पहिलं अ आणि शेवटी ह आणि त्या हचं बीजाक्षर म्हणून हम. तर अहममध्ये हे सर्व शब्द विज्ञान बसलं. लक्षात घ्या. जसं संस्कृतात याच्यातले क्रमाने शिकलेले कमी असतील, ती शांडिल ही जी व्याकरणाची जी सूत्र तयार होतात त्याच्यामध्ये असेच प्रकार असतात. मूळ ही जी माहेश्वराची 14 सूत्र आहेत त्याच्यातूनच सगळे पाणिनीचे अष्टाध्यायीमधले सगळे सूत्र तयार झालेले आहेत. आता इको येण्याची इक शब्दामध्ये मूळ जे शब्द आहे ऐऊण, रुल, रुक, ए, ओंग, याव, छयवरट, जवय, गडदश, कपयश, सतर, हल. तर असे हे ते 14 माहेश्वराचे डमरीतून निघालेली ही वाणी आहे, मूळ पाणिनी व्याकरण. तर त्याच्यामध्ये इक म्हटलं तर ई आणि क याच्यामधले जेवढे तेवढेच घेतले. आणि इकचा यण होतो, म्हणजे यण शब्द तिथं यवरट हलजेमध्ये आहे. तर एको यणाची हे झालं सूत्र. काय विशेष खोलात जायचं नाही, आपलं नाममात्र दृष्टांत म्हणून सांगितलं. सगळ्याला काही ते समजायची गरज आहे असंही नाही, दृष्टांतच आहे तो. तेव्हा संस्कृतचं ज्ञान नसणाऱ्या सगळ्याला काही त्याच्यातलं गणित कळणार नाही. तर अशी ती सूत्र बनवण्याची पद्धती आहे. आपलं पूर्वीचं बरंचसं ज्ञान सूत्रात्मक ग्रंथामध्ये येणं म्हणजे शॉर्ट होणं. आता जसं बीजगणिताची, सायन्सची सूत्र निघालीत तसं पूर्वी नारद भक्तिसूत्र, ब्रह्मसूत्र, पराशर सूत्र, कर्मयोगाची सूत्र, शांडिल्य भक्तिसूत्र हे सूत्ररूप ग्रंथ आले. म्हणजे त्याला एकदम पूर्णता आली, त्याला सूत्ररूपात बसवलं. मग सूत्रांचे विस्तार केले जातात. तर तसं अहम हे सूत्र आहे आपलं, आत्म्याचं बोधक असं आहे. तर या अहममध्ये आपलं आत्म्याचं सूत्र आहे. महावाक्यामध्ये तरी काय आहे, अहम ब्रह्म अस्मि. सुरुवात अहमनी झाली, लक्षात. तर हा अहम शब्द जो आहे हा आपल्या स्वचा बोधक आहे. न हन्यते, अ म्हणजे नकार. जो कुणाचं हनन करत नाही, ज्याच्याद्वारा कुणाचं हनन होत नाही, असा जो नित्यशुद्ध बुद्ध जो आत्म्याचं चैतन्य आहे त्याचं नाव आहे अहम. तो प्रकृती स्पर्शानं विकृत झाला आणि म्हणून मग षड्विकारामधला सुद्धा तो अहंकार नावाचा विकार झाला. तर ही सगळी शब्दसृष्टी आहे. तर या शब्दसृष्टीमध्ये मिथ्या असणारं जे नामरूप आहे ते तुमचं स्वतःचं. मायेचं स्वरूप जे तत्त्वज्ञानात सांगितलं आहे, तर मायेमध्ये अस्तिभाती प्रिय रूपानं परमात्म शक्ती आहे आणि नाशवान रूपानं ही माया शक्ती आहे. नाम आणि रूप हे दोन नाशवान आहेत. घट तयार केला मातीचा, तर तो जो आकार आहे ना तो नाशवान आहे. आणि त्याला जे घट म्हणलं आहे
ते नाशवान आहे. घट शब्द त्याच्यातला नेमका बाजूला, घट म्हणजे नेमकं काय काढता येणार नाही. आणि त्या घटामध्ये सत्य काय, मग माती सत्य आहे. मग ते कोणत्याही रूपात जरी त्या मातीचं कुल्हड बनवलेलं असो, मडकं बनवलेलं असो, का मोठी घागर बनवलेली असो, तिन्ही तत्व काय आहे, माती. तर तत्व सत्य आहे, माती सत्य आहे. आणि त्या तत्वाचे केलेले तात्कालिक आकार हे मिथ्या आहेत. घट हा तात्कालिक बनवलेला आकार आहे आणि त्याला ठेवलेलं नाव घट हे सुद्धा कल्पित आहे. लक्षात घ्या. तर नामरूप सृष्टी मिथ्या आहे आणि ती नामरूप सृष्टी म्हणजे माया. आणि तत्वसृष्टी ज्याच्यामध्ये मातीरूपानं अनुस्यूतपणानं मडकं असो, घट असो, गाडगा असो, काय एखादा कुल्हड असो बारका, त्याच्यात माती नावाचं तत्व सारखं आहे. तसं या आपल्या जगतामध्ये या दोन गोष्टींचं मिश्रण आहे, माया आणि परमात्मा. त्याच्यात असणारा आहेपणा हे परमात्म्याचं स्वरूप आहे. सत्यतू 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 विठ्ठला, आहेपणा आहे तो परमात्मा आहे आणि नाम आणि रूप मिथ्या आहे. आहेपणा तुम्हाला जे वाटतो, मी आहे असं ज्याच्यावर तुम्हाला वाटतंय, तो मी आहे हे जे आहे ना, हे तुमच्यातलं परमात्म तत्व आहे. आणि मीच्या भोवती जे शेपट जोडलेले स्त्री आहे, पुरुष आहे, लिंगाचं, शिक्षणाचं, अनेक 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 शेपट, ही सगळी मिथ्या आहेत. आणि म्हणून नामरूपात्मक सृष्टी मिथ्या असल्यामुळं देवाचं नाव हे त्याच्यापेक्षा विलक्षण आहे, सदसद विलक्षण. हे मायेचं पंचभौतिक कृतीचं नामरूपक नामकरण नाही, ते परब्रह्माचं नामकरण आहे. दोन्ही दिसती सारखी सारखी, वर्म जाणे तो पारखी. उच्चारण शक्तीमध्ये अक्षर हे परमात्म तत्व आहे. अक्षर तत्वामधून नाम आणि रूपात्मक जे सृष्टीचा संबंध आहे तो मिथ्या आहे. आणि त्याच अक्षर तत्वाचा उपयोग भगवंताच्या संकेताकरता जो केला त्याचं नाव आहे नाम. मग सगुणालाही नाव आहे आणि निर्गुणालाही नाव आहे. प्रणव ओम हे निर्गुणाचं नाव आहे आणि रामकृष्ण हरी हे सगुणाचं नाव आहे. ब्रह्मसूत्राच्या 3ऱ्या अध्यायामधल्या 2ऱ्या पादामध्ये ब्रह्मविद्येमध्ये सुद्धा सगुणाची स्वीकृती आहे. काही ज्ञानी लोक अर्धवट याच्यावर नामाची उपेक्षा करतात, त्यांना कळत नाही काय आहे ते. तर जितकं तत्व निर्गुणाला महत्त्व आहे तितकंच सगुणाला महत्त्व आहे. म्हणून संतांनी वेगळ्या भाषेत सांगितलं, सगुणही अगुणही नाही कछु भेदा. किंवा ज्ञानेश्वर माऊली म्हणले, सगुण निर्गुण, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, असं म्हणले. तर सगुण आणि निर्गुण हे दोन्ही समान आहेत. आणि या दोन्हीशी एकसूत्र असणारं जर तत्व असेल तर ते नाव आहे नाम. ओम रूपानं निर्गुण परमात्म्याची उपासना करणं काय, रामकृष्ण हरी दत्त कृष्ण गोविंद वासुदेव या नामानं सगुणाची उपासना करणं काय. आपला पहिला स्पर्श नामाला होतो, रूपालाही होत नाही, निर्गुण रूपालाही होत नाही. नामाच्याच माध्यमातून सगुणाकडेही जाता येतं आणि नामाच्याच माध्यमातून निर्गुणाकडे जाता येतं. तर ते नामाचं माध्यम जे आहे त्याची आवृत्ती म्हणजे त्याचं नाव आहे उपासना. साधनाध्याय किंवा उपासना जे म्हणतात ते नामाच्या स्पर्शानं सगुणाला आणि निर्गुणाला अनुभूत करणं. तर ही आहे नाम उपासना. संत मंडळींनी
आपल्यासमोर ही जी नामोपासना ठेवलेली आहे, याचं कारण अधिकार सौलभ्य. माऊलींच्या हरिपाठातून आपण नेहमी हे अधिकार सौलभ्य माझ्या तोंडून ऐकलेलं आहे. जातवीत गोतकुळ शिळमात भजे का त्वरित भावनायुक्त. तर जातवीतेचा संबंध नाही. बरं, कधीही घ्या, कधीही घेता येतं. सदा नामघोष करू हरिकथा. क्रिया सौलभ्य आणि अधिकार सौलभ्य हे लक्षात घ्या. तर हे सगळ्यात पहिले प्रवेशातले त्याची सुलभता सांगणारे मुद्दे. कोणालाही घेता येईल, कधीही घेता येईल, अशी परमार्थातली दुसरी एकही साधना नाही. जी कुणालाही करता येईल, कधीही करता येईल. वैदिक साधना श्रेष्ठ आहे, पण केव्हाही करता येत नाही. तुम्ही तर 11-12 वाजेपर्यंत माळा करत होत्या. अधिकात जर यज्ञ चालला असता तर सूर्यास्त झाल्यावर अग्निबळ नाही, बंद करा म्हणतात, थांबू नका. हे कधीही नाही करता येणार. वैदिक परंपरेमधले काही यज्ञ असे आहेत की जन्मानं ब्राह्मण कुळात आला तरच त्याला करता येतो. काही यज्ञ क्षत्रिय कुळातल्या व्यक्तीलाच करता येतो. तसं इथं अडचण नाही काही. कधीही घ्या, कोणीही घ्या. एखादा वेदांत सिद्धांत कळायला तरी शार्प बुद्धीची गरज असेल, पण नाम घ्यायला शार्प बुद्धीची गरज नाही. पण असली तर आडवी नाही. असलं तर त्याला मना नाही. बुद्धिवाना करता मनाय असं नाही, पण बुद्धीच असली पाहिजे खूप, असं नाही आहे. दुसरी गोष्ट, कळीकाळात विशेष फळ देणारी. तेथे कळीकाळाचा रेग नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. मग आता आपण कलियुगात आहोत. दुसरी गोष्ट, सगळे समय आपण पाळू शकत नाही. सर्वसाधारण आपल्या रुटीनमध्ये प्रत्येकाला काही अडचणी, 24 तास यंत्रयुगाच्या ह्याच्यात वेगवेगळ्या ड्युट्या करणारे लोक असतात. तर कधीही भजन करता येईल अशी सुलभता, कोणालाही करता येईल ही सुलभता, वयाचीही अट नाही. काही साधना तुम्हाला तीर्थयात्रा करायची आहे, 97-98 वय झाले, काय तीर्थयात्रा करणार आहे तुम्ही? गाडीत सहज चढता येत नाही, पण भजन करू शकाल. तेव्हा सकळास येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्यातही पुन्हा काही विशेषता आहे. पवित्र पुण्यक्षेत्र आणि मिळालेला पवित्र काळ फार महत्त्वाची गोष्ट आहे. काळाचा सदुपयोग करा. पुराणात एक गोष्ट येते, नारदाने संत काय काम करतात त्याच्याकरता ती छोटी गोष्ट आलेली आहे. गोष्ट अशी आहे की एक पापी गृहस्थ मरण समयामध्ये यमदूत त्याला घेऊन गेले. चित्रकेतूच्याकडं त्याचा हिशोब काढला आणि हिशोब काढल्यानंतर सांगितलं त्या लोकांनी, तुझ्या जीवनामध्ये फक्त एकच सत्कर्म आहे, बाकी सगळे दुष्कर्म आहेत. तेव्हा याच्या 2 कर्मांची वेगवेगळी फळं आहेत. दुष्कर्मांचं तुला नरक भोगावं लागेल, आणि तू जे एक सत्कर्म केलं आहे, तू एकदा एका अति गरज असणाऱ्या भुकेल्या माणसाला जीव घातलं, एवढं एक सत्कर्म तुझ्या पोटी नोंद आहे, बाकी सगळी पाप आहेत.
पण त्या एका सत्कर्माचं तुला फळ मिळणार आहे. तुला आधी पुण्य भोगायचं की पाप भोगायचं. तर तो म्हणला आता काय माझ्या ह्याच्यात सगळं हिशोबात सगळं पापच आहे. पाप तर भोगायचंच आहे सतत पुढंच. मला आधी पुण्य भोगायचं. म्हणे काय त्या पुण्याचं फळ आहे. तर म्हणे काही नाही, तुला 1 तासभर राजगादी प्राप्त होणार आहे एवढ्या पुण्याच्या बदल्यात. म्हणलं ठीक आहे, पुढं नरकात जायचं ते तेवढे 1 तास तर काय भोगायचं ते भोगून घेऊ. म्हणून त्यांनी सांगितलं मी पुण्याचं फळ आधी भोगणार. म्हणून त्याला पुण्य भोगण्याकरता 1 तासाकरता राजगद्दी मिळाली. योग असा की त्या राजगादीवर बसल्या बसल्या तिथं देवर्षी नारद आले. आता संतांचा स्वभावच बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. कोण काय विचारलं तू राजगादीवर, तो म्हणला मी असा गेलो होतो, बरं माझा असा हिशोब सांगितला आणि पुढं सगळं पाप भोगायचंच आहे. तेव्हा 1 तासापुरतं मला ही राजगादी मिळाली. अरे म्हणे सोपं काम तुला सांगतो, तुला 1 तासापुरती गादी मिळाली ना, मग तू योगायोगाने आधी गादी मागितली, फार चांगलं झालं म्हणे. मग काही नाही, या तासामध्ये तू जर एकदा भोजन घातलं होतं तर तुला एवढं मिळालं. या तासभरात तुला जेवढं दान पुण्य करता येईल तेवढं कर. आणि त्याने इतकं दान केलं त्या तासभरात, आणि त्या पुण्याच्या जोरावर त्याचा नरक संपला, त्याला नेऊच शकले नाहीत. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महत्व. तर 12 महिन्याच्या पेक्षा जादा मिळालेला हा अधिक मास, याचा जर सदुपयोग कराल तर 12 महिने भोगावं लागणारं सगळं पाप बंद होईल, एवढं लक्षात घ्या. किती जणांनी केला, किती जणांनी नाही केला. आता उकरड्यात मी कशाला तुम्ही उकरून अजून त्याचं हे करून बसू. तेव्हा त्याचे ते तुमचं तुम्ही साक्षीदार आहेत. अजून आजचा दिवस उरलेला आहे. पंचांगामध्ये आपल्याला अजून आजच्या दिवस भजन करायचं आहे. उद्याला 13 माळा सामुदायिक इथं घेऊन आपण मोजलेल्या गव्हाचीच प्रसाद म्हणून लापशी केली जाईल आणि तो प्रसाद घेऊन जायचा आहे. लोकांना शिजेपर्यंत दम निघतो, निवेपर्यंत निघत नाही, असे काही दुर्भागी असतात. लक्षात घ्या. स्वतःच्या मनाच्या संकल्पाचे इतके पक्के असतात की संतांना सुद्धा हात टेकावे लागतात त्यांच्यापुढं. असे स्वतःप्रामाण्यवादी असतात काही. थोडा विवेक ठेवा. हा जो तुमचा आजचा जप आहे ना, ह्या तुमच्या वरच्या आहुती आहेत, सत्कर्माचे नियम आहेत की सत्कर्माचे टप्पे असतात. अनुष्ठानाच्या 1/10 हवन आणि हवनाच्या 1/10 ब्राह्मण भोजन, अशी पद्धती असते. आणि कलियुगामध्ये त्याच्याकरता सवडशास्त्र सांगितलं आहे. नाही तुम्हाला हवन करता आलं तर अधिक 1/10 जप करा आणि त्याच्या 1/10 ब्राह्मण भोजनाच्या निमित्तानं जप करा. म्हणजे ज्यांनी 6 लाखाचं अनुष्ठान घेतलं त्याचं 6,60,000 आणि वरचे 66,000 जप झाला पाहिजे, असं आहे. आत्तापासून उद्या सकाळपर्यंत सावधान आहात. काही लोक अशा ढिलाईवर असतात, नाही आता आपलं झालं अनुष्ठान करून. तेवढं हवन करण्याची दुर्बळता आहे. म्हणून पुढचा मुद्दा सांगतो तुम्हाला. इथं गुरुजी बसलेले, विचारा अशी पद्धत आहे की नाही अनुष्ठानाची. तेव्हा आत्ता सूचना केल्यापासून उरलेला जप 66,000
आपला 6 लाखाच्या वर झाला पाहिजे असा हिशोब सगळ्यांनी लक्षात ठेवा. 660 माळा. मग थोडा आजचे दिवस त्रास झाला तरी चालेल, उद्या सकाळी 9पर्यंत वेळ आहे, पहाटे उठा, अशक्य काही नाही. 6 लाखाची तयारी बरेचजणांनी केलेलीच आहे, त्यांचे हिशोबात असतात. एवढे झाले आता काय सावकाश केलं तरी चालेल, कधी मग थोडा जोर करतात, कधी सावकाश झालं चालेल. हिशोबी काम फार कलियुग आहे ना, त्यामुळे त्या हिशोबीपणाची सवय लागलेली आहे. त्यामुळे सगळ्यात हिशोब असतो, सतत चालू असतो. इतके दिवस दिले, इतक्या वेळेला निघायचं, इतक्या वेळेला पोचायचं, इतक्या वेळा हे करायचं, सगळं हिशोबी जीवन, बिनहिशोबी काही नाही. त्या डोक्यामध्ये सगळे प्लॅन असतात. तर अजूनही तुमचे काही प्लॅन तयार असतील. मी तुम्हाला फक्त सावधान केलं, करणे में सावधान, होणे में प्रसन्न. तुमचं नशीबच तुम्हाला आडो येत असेल तर तुका म्हणे बोडे बांधून दगड आणि तिथे काय कोड धावायचे. जो दगड बांधूनच उडी मारली आहे त्याला काय धावण्याचं. तसं काही लोकांनी दगड आपले बांधलेले असले टायमिंगचे तर त्यांच्याकरता काही धावायची गरज नाही, त्यांचं त्यांच्याजवळ. पण जर नसतील दगड बांधले, स्वाधीनता थोडी असेल, ऐकलेलं जर आचरण्याची इच्छा असेल तर हे संकेत लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे थोडंसं वागा. नामच तुम्हाला उपयोगाला येईल. तुकोबरायांचं एक अभंग आहे, करणे ते हेची करा चकारात्मक, आणि हे न करता भजनाधिक, नरका अघोरा का जाता, अघोर नरकाचं द्वार का ठोठावता, जीवनातल्या अनेक पापांच्या लेवलवर. काय करा, जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक. पुण्याचे प्रकार असत महाराज. अधिकार इथं पुण्य करायला बरेच लोक आलेत, पण शुद्ध पुण्य कशाला म्हणतात तर त्याचं उत्तर आहे जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक. तर ते शुद्ध पुण्य ते आहे. निष्कामतेनं भजन करणं, इतकं दुसरं ठीक आहे. साईडला साईड बाय साईड या पर्वकाळात दानधर्म करा, ते अनंतपट होतो, हे सगळं ठीक आहे. आणि लोक करतात रूढीप्रमाणे, वाणही देत असतात, काही ना काही करत असतात. पण मुख्य शुद्ध पुण्य काय तर जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक. फायदा काय होईल तुकोबराय म्हणले, शरणागता देव राखे, येरा वाखे विघ्नांचे. या नारायणाच्या सत्कर्मामध्ये भगवंताशी जो शरण झाला त्याच्याकरता निर्विघ्नता. जयामध्ये नारायणमध्ये शरणागता देव राखे. नुसतं दर्शन करणं, पुण्य मिळवणं वेगळं, आणि या घोर कलियुगात देवाने आपलं रक्षण करावं अशी जर इच्छा असेल, ही माया फार दुरत्यय आहे. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज वदने. काय ऐलथडीच सरले माया जाळ. किती फळ दिल देव, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. शरणागता शरण्य मीची एकू, त्याचे निवारी मी जन्म मरण. ब्रह्मविद्या तरी कशा करताय, वेदांत तरी कशा करताय, जन्म मरण मुक्ती करता. आणि तेच फल भक्तिमार्गामध्ये भगवान आपल्याला देतात, तो हा मार्ग आहे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. वेदांत होऊन तरी काय करणार आहेत, निवारी मी जन्म मरण हेच फळ आहे.
ब्रह्मात्मैक्य ज्ञानामध्ये मुक्ती मुक्ती म्हणजे काय? जन्ममरणाचा फेरा संपणं, याचंच नाव मुक्ती. आणि भगवान आश्वासन देतात की त्याचे निवारी मी जन्ममरण, शरणागता शरण्य मीचे को. तेव्हा शरणागतीच्या मार्गाचा बारकाईने विचार करा. तुम्हाला जर घोर कलियुगातून स्वतःचं रक्षण करायचं असेल, शरणागता देव राखे येरा वाखे विघ्नांचे. तुका म्हणे लीन व्हावे कळो भावे वर्महे. असा 4 चरणाचा छोटासा अभंग आहे. याच्यामध्ये 2 संकेत झाले. आत्ताचं केलेल्याचं वर्णन झालं, शुद्ध पुण्य ते एक, तुम्ही जे केले ते, आणि पुढचाही संकेत झाला, करणे ते हेची करा. उद्या पार मोकळं सुटल्यासारखं सगळं भजन बंद. आता ओढायची नुसती घाई, आणि उद्यापासून झुरो. कधी एकदा जेवतो आणि कधी पुन्हा त्या संसारातल्या सगळ्या समस्येमध्ये बुडून जातो. तुकोबारायांनी संकेत काला, करणे ते हेच करा, जे आत्ता केलं आहे ना ते. आणि जर नाही केलं तर परिणाम ठरलेला आहे, नरका अघोरा का जाता, अघोर नरकामध्ये पळावला आहे. मग हेचीचा भाव काय? तर जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. शरणागता देव राखे येरा वाखे विघ्नांचे. तुका म्हणे लीन व्हावे कळो भावे वर्महे. तेव्हा तुम्हाला पुढं काय करायचं आहे, आत्ता काय करत आहात, त्याचा लाभ काय आहे, या सगळ्या गोष्टी या अभंगात आल्या. शरणागता देव राखे फलश्रुती झाली, करणे ती हेची करा साधन झालं, आणि त्याचं स्वरूप झालं नाममहिमेचं, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. आणि तुकोबाराय पुढचं 2 संख्यात करतात, एक व्यवहाराचा आणि एक अध्यात्माचा. व्यवहाराचा संकेत केला आपलं अध्यात्माचा, हेच भजन करा. आणि व्यवहारातला संकेत काय केला? तुका म्हणे लीन व्हावे. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. तेव्हा व्यवहारात कसं व्हा? लीन व्हा. त्या अहंकृतीचा धक्का त्या साधनेचा बसता कामा नये. आणि भावनेने हे साधन कळलं तर तुम्हाला एक मर्म कळेल. आणि हे लीन न होणं म्हणजे अहंकार, आणि लीन होणं म्हणजे अहंकार जाणं, आणि अहंकार जाणं म्हणजे परमार्थाची पूर्ती. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. अहंकाराची बाधा न हो कोणे काळी. सापेक्षात असतात. इतक्याने इतकं केलं, मी इतकं केलं, मी इतकं केलं, एक दिवस वाया घालवलं नाही. माझ्या 600 माळा झाल्या, माझ्या 800 झाल्या. खऱ्या किती खोट्या किती कुणास ठाऊक. मी तुम्हाला पहिल्या दिवशी संकेत केला होता की संख्येमध्ये सूत्र नाही, भावनेत सूत्र आहे. संख्या केली चांगलं आहे, पण काही संख्या आटोक्याच्या बाहेरची जर असेल, प्रत्यक्ष तुम्ही म्हणा मी मोजतो, किती वेगाने म्हणा, ताशी 60 माळा म्हणजे फार झाली घाई. 40 ते 60. आणि जर 60 माळा केल्या 15 तास जरी बसला तरी किती होतील? 15 तास बसतच नाहीत लोक, पण बसले तरी किती होतील? मग आता 1200 आणि 1100 होतात कशा, हाच प्रश्न आहे. 1400. प्रत्यक्ष प्रयोगात करून दाखवा. बरं, आम्ही काय म्हणतो, कोणत्या निमित्तानं नाम उचलतो ना, भजनच करतो ना, काही हरकत नाही.
पण आपली आपण फसवणूक करू नका. आपली आपण करा सोडवणसारखं. आपली आपण फसवणूक करू नका. दुसऱ्यापेक्षा मी फार घेतो वजन हे दाखवाय करता. तुम्ही हिशोब करून पहा. किती वेगानं म्हटला तरी 60 माळापेक्षा जास्त माळा होत नाही. मिनिटाला 1 माळ होते रामकृष्ण हरीची, बरं का. ती सुद्धा वेगवान. मध्यम माणसाला तर होतच नाही, 1.5 मिनटं लागतो. पण साधारणपणे जरा व्यवस्थित ज्याचं उच्चारण चालू आहे त्याचं 1 मिनिटाला 1 माळ म्हणजे फार ओव्हर स्पीड झाला. आणि आपले सगळे विसावे, जेवण, भोजन हे सगळे वजा करून झोप. आपण किती तास भजन करतो. सांगण्याचा हेतू माझा तुमच्या झालेल्या माळांशी मी क्रॉस करत नाही. वस्तुस्थिती कशी पाहिजे एवढंच सांगतो. आमचं म्हणणं काय आहे की कोणत्याही अर्थाने केलं ना तुमचं कौतुक आहे. न करणाऱ्यांपेक्षा ज्याला एवढ्या माळा दाखवायच्या त्याला बाकीच्यांपेक्षा जास्त बैठक तर कमीत कमी घ्यावीच लागते. मी तो सापेक्ष श्रेष्ठच आहे. पण वस्तुस्थितीनं आपण आपली फसवणूक तर करत नाही ना, हे थोडं लक्ष घेतलं पाहिजे. तर माळा ह्या केवळ सिद्ध करण्याकरता नाहीत. माळा या केवळ टिपण्याकरता नाहीत. माळा हे आलंबन आहे, आधार. माळ चालू असली म्हणजे रामकृष्ण हरीला आधार मिळतो. मध्ये दुसरीकडं लक्ष घालू नये. काही लोक तर म्हणतात ना आम्ही मनानेच करतो. खोटं आहे, ते मला पटत नाही. माळाच्या आधारावरच जप केला तर चांगला आहे. 90% अधिकारी हे मध्यम अधिकारी आहेत, उत्तम अधिकारी नाहीत. ते आम्ही टायमांगवर करतो आणि आमचं मनातल्या मनात चालतं. कधी मन धोका देईल हे सांगताच येत नाही, हे लक्षात घ्या. कधी विचार दुसरे चालू होतील हेही सांगता येत नाही. माळाच्या आधारानं तेही कंट्रोल होतं. तर त्यामुळे माळेवर जप करणं चांगली गोष्ट आहे. पण संख्येच्या पूर्तीच्या मागं लागणं फार चांगली गोष्ट नाही. म्हणजे काल आणि संख्या या दोन्हीच्या रेस्कॉटमध्ये जो दोष होईल तो पूर्ण फळ मिळू देणार नाही. देवाच्या हेतूनं कोणतंही अक्षर उच्चारलं, कारण सगळं अक्षरम ब्रह्म परमम आहे. अशा कथा येतात की एका गुरुनं नुसता रा 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 एकाला दिलं, पण तरीसुद्धा त्याला त्या गुरुमंत्र या नात्याच्या श्रद्धेमुळं त्याच्या त्या एका अक्षराला सुद्धा फळ मिळालं. कारण महादेवांच्या नामसिद्धांतामध्ये त्यांची नामधारणा सिद्ध करताना ही गोष्ट सांगितली जाते की एकदा पार्वतीनं प्रश्न विचारला आणि महाराज शिवजी इतके प्रेमी होते, रामावर फार प्रेम होतं. तर प्रश्न विचारला, मला आता या आज रावणाचं चरित्र ऐकायचं आहे, असं प्रश्न विचारला. आणि तो प्रश्न विचारला त्यावेळेसुद्धा शंकरांना भावसमाधी लागली. तिला वाटलं इष्टावर रामावर प्रेम असणं ठीक आहे, पण रावणाचं चरित्र मी विचारलं तरी कशी काय समाधी लागली. मग भावसमाधीतून उतरल्यावर तिने तो प्रश्न विचारला की महाराज तुमचं इष्ट राम आहे आणि तुम्ही रामाचं चरित्र विचारल्यावर जर भावसमाधी लागली तर मला त्याचं काही नाही, पण आज मला विशेष असं पाहायला मिळालं की तुम्ही त्या शत्रूचं रावणाचं चरित्र मी तुम्हाला विचारलं तरी तुम्हाला भावसमाधी कशी लागली. शिवजी म्हणले असं झालं का? अगं म्हणे मला वाटलं तू रावण शब्द उच्चारल्यात पहिला शब्द काय आहे? रा. तर मी फक्त राच ऐकला आणि तू रामाचं चरित्र विचारणार म्हणून माझं मंगलाचरणाप्रमाणे समाधी लागले म्हणले. तेव्हा भावनांतराचा भाग वेगळा लक्षात घ्या. भावनेचं जे फळ आहे सगळे अक्षर परमात्मा स्वरूपच आहे, अक्षरम ब्रह्म परमामध्ये. त्यामुळं त्या घाईघाईमध्ये कधीकधी आमच्या कलियुगामध्ये अशुद्ध उच्चारणाचं सुद्धा थोडीशी सूट दिली. जसं त्या नाममंत्राच्या उपनिषदामध्ये
कलिसंतर्पणोपनिषदामध्ये महामंत्राच्या नंतर शुचिर्वा अशुचिर्वा असा शब्द आलेला आहे. ही जशी क्रियात्मक ढिलाई आहे तसं उच्चारणात्मक दोष म्हणून रोज हे सगळी पूजा झाली ना की असा एक मंत्र म्हणायची पद्धती आहे. यदक्षरं परभ्रष्टं मात्राहीनंच यद् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. मी तुला शरण आहे, माझं जो काही उच्चारण दोष झाला असेल, यदक्षरं पदं भ्रष्टं, अक्षर किंवा पद भ्रष्ट झाला असेल, मात्राहीनंच, हे सगळे दोष हे परमात्मा माझे समाप्त हो. तर कदाचित तुमच्या घाईचे दोष समाप्त होतील, पण एका बाजूने तुम्ही लगेच हक्क दाखवता, फलश्रुतीच्या पूर्णतेला अडचण येते. हक्क काय दाखवता, माझे इतके कोटी झाले आणि मला हे फळ मिळायला पाहिजे. पण ते कोटी खरे झाले का हाच प्रश्न आहे. आमच्याकडून अशी अनुष्ठानं घेतलेली मंडळी आहेत, मग त्याचं फळ तर खूपच सांगितलेलं आहे सगळ्याचं. मग तितकी फलश्रुती जर सापडली नाही पूर्ण वाटली तर दोष कोणीकडे आहे हे आपण घेतलं पाहिजे लक्षात घ्या. तर बऱ्याच वेळेला दोष ह्या आपण दोन्हीचं जे लवकर मेळ घालवायला पाहतो, कमी वेळात जास्त संख्या करण्याचा जो मेळ घालायला पाहतो, ह्याच्यात हा आपला दोष होतो. माझी संख्या पुरी मानली पाहिजे आणि माझी संख्या कमी वेळात मी पुरी केली पाहिजे, ही अशी आमची रेसकाट आहे. वेळ तर जास्त लागलं नाही पाहिजे आणि संख्या नावावर तर बरोबर झाली पाहिजे. तर या दोन्ही क्रॉसमध्ये काय अपराध होतो हे थोडं लक्ष ठेवा. वाया तर काहीच जात नाही, हे मी 100% सांगितलं. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी नाही केला. एकाक्षराचा महिमा सांगितला, घाईघाईत होणाऱ्या दोषांचा परिमार्जन मंत्र सांगितला, तर या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण वास्तविक शुद्ध फळ ज्याला प्राप्त करायचं आहे त्याच्यामध्ये ही तारांबळ नको, हे युद्ध नको. लोक फेऱ्या घालतात ना प्रदक्षिणा, त्या गाणगापूरला औदुंबराला प्रदक्षिणा घालतात. तू पुढं का मी पुढं, तू पुढं का मी पुढं, असं पळत पळत एक याच्या पुढं एक त्याच्या पुढं एक त्याच्या पुढं. संख्यापुरी करण्यामध्ये भावना आणि संख्यापुरी करणं या दोन्हीचा थोडा मेळ बसला पाहिजे. किती वेळात किती व्यवस्थित तू काय काम केलंस, लोकांनी तुला कमी झालं म्हटलं तरी हरकत नाही, पण तुझी तुला खात्री पाहिजे, तुझं मन एकाग्र पाहिजे. जसं मी सांगितलं की पूजा देवीची करत होता, का प्रसन्न नाही, तर त्या देवीच्या मूर्तीत त्याला त्यावेळेला देवीच वाटत नव्हती आणि देवी पूजेतून बाजूला काढली तरी देवी प्रसन्न झाली. तर त्या मूर्तीत ती देवी आहे ही भावना त्याच्यात जोडली गेली म्हणून देवी प्रसन्न झाली. आणि पूजा करताना आम्ही पूजा करत होतो, पण त्या मूर्तीत देवी आहे हे नाही आम्हाला. तसं आमचं नामामध्ये असणारी जी श्रद्धा आहे, नामनामीचा अभेद, नामाची ताकद नामीच्या बरोबर आहे. किती टक्के लोक आहेत हो की काही नाही, नाम हिचं आहे हेच पांडुरंग आहे, आम्हाला दर्शन नाही झालं तरी चालेल, एकदाही दर्शनाला गेला नाही तिथं आहे तिथं नाही का, मग तिथं जाऊ नये का, माझं जाण्याशी विरोध नाही. आपण इतक्या लांबून आलो, पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे, तर दर्शनाला जाण्याशी विरोध नाही, नामाशी कमी भावना असण्याची विरोध आहे. म्हणजे जो दर्शनात तुम्हाला भाव वाटला तो नामात वाटला नाही म्हणून आम्ही नाम सोडून दर्शनाला गेलो. जर नाम आणि रूप जर एकाच भगवंताचे दोन्ही समान तत्व आहेत, तर इथं असताना तुम्ही दर्शनात नाहीत का, दर्शन नाहीत का, कवलट जवळ आहे सतत, त्या गर्दीच्यामुळं
रूपापर्यंत जायला तरी देशांतर आहे. इथं नामाशी भेटताना कुठं देशांतर आहे? नामाच्या जवळच आहे ना तुम्ही. तसं रूपाच्या जवळच आहे का? नाही, तेवढं चालावं लागेल, तेवढी लाईनीत जावं लागेल. मी सगळ्याकरता तसं म्हणणार नाही. जो नामाशी चिकटलेला नसेल देव म्हणून, त्याच्याकरता दर्शनाचं एक वेगळं पुण्य आहे. पण खरे नामधारक जर झाला तर दर्शन नाही केल्याने देव तुमच्यावर रागवणार नाही. कारण देवाला माहिती आहे माझंच रूप आहे नाम. माझ्या म्हणण्याचे अर्थ विपरीत काढू नका. देवाला जाऊ नये अशा म्हणण्याच्या अर्थातून हे मी सांगत नाही. ज्या लेव्हलनं सांगतोय त्या लेव्हलनं लक्षात घ्या. विपरीत अर्थ करू नका. नामावर किती श्रद्धा पाहिजे याच्याकरता सांगतो. हे पंचनित्य तत्व आहेत ना, आणि इथं तर दोन एकत्र आहेत ना, धाम आणि नाम. त्या रूपाजवळही धाम आणि नाम आहे आणि इथंही धाम आणि नाम आहे. आपल्या घरी नाम घेण्यापेक्षा विशेषता काय इथं? तिथं दोनचं संगम आहे, धाम आणि नाम. हे धाम तुम्हाला तिथं नाही मिळणार घरी भजन करताना. तिथं फक्त नाम सापडेल पण धाम नाही सापडणार. इथं धामही आहे नामही आहे. आता देवाच्या जवळ राहायला मिळून जर तुम्हाला भजन करता आलं तर त्रिवेणी संगम होईल. आणि तिथं जाता तर नको ते बाकीच्या चर्चा जवळ जाईपर्यंत करतात. इथलचे बडवे जाशे नाही, हे असंच करतात, ते वचल्यानं घुसला, आम्ही काय फुकट आलो का देवाजवळ. तिथं नाम नाही घेत काही वेळेला. मग तो त्रिवेणी संगम होईल. नाम, धाम आणि रूप. दर्शन करायचं असेल तर असं करा कधी पण. हा त्रिवेणी संगम आहे. जसं संतांनी कथेमध्ये त्रिवेणी संगम वर्णन केला. कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम. तिथीचे उत्तम चरण रजवंदिता. तसं नाम घेत घेत तुम्ही तिथं गेलात, डोळ्यांनी कोणत्याही प्राकृतिक रागद्वेषात न वावरता तुम्ही जर तिथं गेलात तर तुमचं त्रिवेणी संगम आहे ते दर्शन. आणि या ठिकाणी सुद्धा हा दोन संगम आहे. आपल्या घरी भजन करणं आणि इथं येऊन भजन करणं. आम्ही हा नियम का घातला त्याला कारण आहे ते लक्षात घ्या. धामशक्ती आहे. अजून एक इथं त्रिवेणी संगमामध्ये साधना शक्ती आहे. 12 कोटीचे 4 अनुष्ठानं होऊन इतर 18 वर्षापासून इथं भजन आहे. म्हणजे साधना शक्ती आहे हे लक्षात घ्या. त्या साधना शक्तीचा उपयोग व्हावा, धामशक्तीचा उपयोग व्हावा आणि नामशक्तीचा उपयोग व्हावा, या तिन्ही करता तुम्हाला इथं येऊन भजन करायला आहे. तर इथं त्रिवेणी संगम आहे हे लक्षात घ्या. पण शेवटच्या दिवशी ऐकल्यामुळं काही लोकांना पस्ताव होईल, आपण तितक्या श्रद्धेनं घेतलं नाही. तसं आधी पण मी काही सांगितलं, मधी पण सांगितलं. तेव्हा नामशक्तीचा महिमा विचार करताना हा सगळा मुद्दा लक्षात घेऊन इथं वेळ द्यायला पाहिजे. पण लोकेशन आडवी येते, आमच्या गावातला सप्ताह जा तिकडं. हे धामशक्तीचा महिमा नाही वाटत, गावचा महिमा वाटतो. अधिकात आम्हाला पण सप्ताहात आम्ही काही दुसरं नाही काही करत. पण कुठं काय आपण करतो याच्यात काय महत्त्व आहे कमी जास्त हे कळलं पाहिजे. आम्हाला अधिकामध्ये जावयाला वाण देण्याकरता राहावं वाटतं, पण इथं यावं वाटत नाही. नाही ते जावई आमच्या वेळेला येणार होते तोपर्यंत काही मला येता आलं नाही म्हणतात. किती भौतिक मुद्दे आहेत काय सांगू तुम्हाला.
थोडक्यात सुधरा. तेवढ्यापुरतं नुसतं पटल्यासारखं दाखवून कृतीत न उतरणं त्याला काही फारसं महत्त्व नाही आहे. कृतीत उतरलं पाहिजे. आपण काय करतो, कशाकरता करतो, कशातून काय वजा केलं पाहिजे. लोकेशणा, दारेशणा, वित्तेशणा या एषणात्रयानं आपलं फार पुण्यातला फार मोठा काळ आपला वजा होतो, हे लक्षात घे. हे एषणात्रय जे आहे ना, तसं चौथी एक शास्त्रेषणा आहे, पण गृहस्थी लोकांकरता 3 एषणा सगळ्यांकरता आहे. लोकेशणा, वित्तेषणा आणि दारेशणा या तिन्हीनं समाज सगळा असा गाठवलेला आहे. आणि या एषणात्रयाचा त्याग करून साधना करणं फार महत्त्वाचं आहे. हे कधी संपणारच नाही आहे गुऱ्हाळ प्रपंचातलं. समस्या कधी संपणार नाही. ठरवतात, बोलतात, कृती करत नाहीत. ही पेन्शनर मंडळी ठरवतात एक आणि कृती करत नाही. पेन्शनला जायच्या आधी सतत ते गप्पा असतात. आपल्याला काय एवढं रिटायर झालं की हेच करायचं, दुसरं काही काम नाही. चौपट कामं मागं लावून घेतात. थोडं सावधान. महिनाभर भजनाची साधना झाली. ज्यांची घडली ते भाग्यवान. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. तेव्हा तुम्हाला इथं मी बांधलं होतं आणि मी इथं हजर राहिलो नाही, हे एक माझं साधनांग आहे. इथं असल्यावर तुमच्याशी बोलताना जे विविध विषयांमध्ये कारण नसताना डोकं जातं ते जाऊ नये. आवडी विठ्ठल गाईजे एकांती अलभ्यते येतील वगैरे, हे तुम्हाला शक्य नसलं तरी मला शक्य होतं, म्हणून मी त्या एकांताचा आश्रय घेतला. सापेक्षात जरी तुम्ही सात्विक असलात तरी जगतातली व्यावहारिक लोक म्हटलं की व्यवहाराची चर्चा येतेच, आणि तो एक मोठा प्रतिबंध होतो भगवत अनुसंधानामध्ये. चांगल्या हेतूचा असो, वाईट हेतूचा असो, तुमच्या कल्याणाचा असो, पण जगताकार वृत्ती केल्याशिवाय तुमच्याशी व्यवहारच करता येत नाही. आणि हा व्यवहार कमी करण्याकरता मी या ठिकाणी थांबलो नाही. गेले 3 अधिकामध्ये मी इथंच होतो. त्यात मला माझ्या प्रगतीच्या दृष्टीने जी चूक लक्षात आली ती मी सुधारली. दोन फायदे. एक फायदा आपला गैरसमज असतो. लोकही तुम्हाला मातीत घालायकरता पुढं तुम्ही नाही तर कसं होणार, तुम्ही असल्याशिवाय काय जमणार. तर हा एक मूर्खपणा आहे, लक्षात घ्या. हे सगळे चालतं ते देवाच्या सत्तेनं चालतं, लक्षात घ्या. आणि त्याची प्रत्यक्ष अनुभूती आहे. नसताना सुद्धा पूर्ण नामाचं अनुष्ठान व्यवस्थितपणानं पार पडलं. शिष्यमंडळींनी प्रसिद्धीचं जेवढं संपर्क कर्तव्य आहे तेवढं केलं, आणि खरं पार पडलं. कशामुळं तर इथलच्या नामसत्तेनं तुम्हाला खेचून लावून धरलं. पहिल्या अनुष्ठानामध्ये सांगून सुद्धा खाली एकत्र बसत नव्हते, आणि आता कोणी शासन नसून सुद्धा आपोआप बसत होते. हे फरक कशाचा आहे हा, हे कळलं तर लक्षात येईल. आणि हे आपलं वाटू नये म्हणून मी नाही, याच्यात मला फायदा आहे. अहंकार वृद्ध होत नाही, आणि जगत असे व्यवहार संबंध नसल्यामुळं साधना जास्त घडते. तर मी माझा फायदा पाहिला, मला लाभ झाला, आणि तुम्ही या संकल्पामध्ये ज्याने ज्याने भाग घेतला त्यांना त्या त्या परीनं लाभ झालेलाच आहे.
पुण्य मला मिळणार नाही. हा आमचा फायदा काय आहे, जसं व्यवहार केल्यानंतर मध्ये कमिशन असतं तसं या जागेची सिद्धता वाढत जाते, एवढंच कमिशन आहे इथं. लक्षात घ्या, इथलची सिद्धता वाढत जाते. तुमचं पुण्य तुम्हालाच मिळणार आहे, ते मला नाही मिळणार, या जागेला पण नाही मिळणार. पण या जागेमध्ये एक सिद्धता वाढते, हे कमिशन आहे मधलं, त्याच्यात तुमचा काही तोटा न होता. एका जागेवर जर भजन झालं तर त्या जागेची सिद्धता तयार होते, हे लक्षात घ्या. तर आमचा एवढाच फायदा आहे या जागेचा की याच्यामध्ये आज हे 4थं अनुष्ठान आहे 13 कोटीचं, आणि शिवाय वर्षभर भजन याच जागेत चालू आहे. याचा जसा आम्हाला कमिशन मिळतं तुम्हाला पण मिळतं. काय, इतर ठिकाणी केलं तर मन लागत नाही, इथं मन लागतं, हे तुम्हाला मिळालेलं कमिशन, हे लक्षात घ्या. साधारण रस्त्यावर चाला आणि आळंदी पंढरीच्या वाटेवर चाला, फरक लक्षात येईल ज्यांना खरा कळतो त्यांना. का तर ती सिद्ध जागा आहे. संत त्याच रस्त्यानं अनेक वेळेला भजन म्हणत अभंग म्हणत पायी आलेत आळंदी पंढरीनं, आणि त्याचा अनुभव तुम्हाला पण मिळतो. तसं अनेक अनुष्ठानं झाल्याचा अनुभव तुम्हाला पण मिळतो. म्हणून दोन्ही बाजूनी हे कमिशन फक्त एकट्या आम्हाला नाही आहे, तुम्हाला पण आहे, हे लक्षात घ्या. सिद्ध जागेची एक ताकद असते, हे लक्षात घ्या. त्या वातावरणात अरे प्रत्येक प्रांताची एक एक ताकद असते. मी तुम्हाला गंमत सांगतो. आम्ही डोंगरे महाराजांच्या भागवताला जायचो गुजरातमध्ये, मालसरला. तर स्पष्टपणानं फरक कसा जाणवला आम्हाला. साध्या व्यवहारी संस्काराची सुद्धा एक ताकद कशी तयार होते. 4-6 वेळेला आम्ही असा अनुभव घेतलेला आहे की रस्त्यावरचे बोर्ड वाचायचे नाही, काही नाही, पण आमची गाडी गुजरात बॉर्डरमध्ये गेली की गुजराती भाषेची आतून स्फूर्ती व्हायची, हे त्या भाषेचा परिणाम. आणि महाराष्ट्रात आल्यावर आपोआप इतर भाषावाल्यांना सुद्धा मराठीचं हे होतं, ज्यांना थोडीफार मराठी येते. मग या समष्टी वायुमंडलामध्ये जर साध्या त्रिगुणात्मक शब्दांचा जर एवढा प्रभाव होतो तर शुद्ध सात्विक नामस्मरणाचा किती प्रभाव होईल. दृष्टांत लक्षात घ्या. म्हणून अशा वेळेला आपले कल्पना, आपले तर्क, आपलं सवडशास्त्र नाही, आम्ही घरी बसून ते करणारच आहे, हे सगळं चावटपण आहे, वकिली आहे, डांबरटपण आहे. लक्षात घ्या. स्वतःच्या संकल्पाची, स्वार्थीपणाची ती सिद्धता करण्याचा तो भाव आहे. एका खड्यात 2 पक्षी मारायचे. जसं काही लोक आपलं भेट द्यायला येत होते, दर्शन करायचं, 2-4 माळा केले की चालले. ते ध्येय नामधारकाच्या यादीत बसत नाहीत, हे लक्षात घ्या. आमच्या नगर जिल्ह्यातली म्हण आहे की नेवाशाचा बाजार आणि मोहनी राजाचं दर्शन, असे नगर जिल्ह्यात म्हण आहे बरं का. एक पंथ दो काज, असे पुष्कळशी येऊन जातात. ज्याला ध्येयाने साधना करायची आहे त्यांनी या स्थानाचा आग्रह ठेवा, पर्वकाळाचा आग्रह ठेवा, त्याच भजनाचा आग्रह ठेवा, जपाचा. इथं रामकृष्णाने भजन झालेलं आहे, तर त्याची एक शक्ती तयार होते. 4 अनुष्ठानं आणि 18 वर्षापासून अखंड नामसंकीर्तन, याची एक ताकद आहे, हे लक्षात घ्या. ती ताकद तुम्हाला मदत करणार आहे. तेव्हा तुमच्या भाग्यानं जे झालं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. संन्याशी या नात्यानं फक्त तुमच्याशी स्नेह असावा असं नाही, म्हणून संन्याशाच्या आशीर्वादामध्ये समष्टीता आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. तर या न्यायाप्रमाणे
किंवा दुसऱ्या भाषेत तुकोबरायांच्या कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण. म्हणजे ज्यांनी जितकं प्रामाणिक केलं असेल, जितक्या प्रमाणात केलं असेल त्या प्रमाणात तुमचं कल्याण हो. कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण. म्हणजे तपशिलामध्ये तोंड घुसवून निंदा उपेक्षा असं करण्यापेक्षा फक्त जमेचीच बाजू लक्षात घ्यायची, उण्याची घ्यायचीच नाही. कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण. तुम्ही जेवढं ज्यांनी जे केलं असेल ठीक आहे. काहींनी वकिली चालवली, काही शेवटीच तोंड दाखवायला आले, सवड असून सुद्धा ध्येय नसल्यामुळं सगळे प्रकार असतात. पण सापेक्षात सगळं ठीक म्हणायचं. दोषदर्शनापेक्षा गुणदर्शनाच्या दृष्टिकोनातून कर्मे धर्मे तुम्हा असावे कल्याण. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. नामाचा महिमा सांगितला, माझी पृष्ठभूमी सांगितली आणि हा आशीर्वाद देऊन आपल्याच्या या शेवटच्या याचं संकेताचा अभंग सांगितला. करणे ते हेच करा, नरका घोरा का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. शरणागता देव राखे, येरा वाखे विघ्नांचे. तुका म्हणे लीन भावे, कळो भावे वर्महे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, नाम भगवान की.